नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संख्या ज्ञान या पाठातील स्वाध्याय 1.2 फर्स्ट क्वेश्चन 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहितात। नंबर आहे 500, याला रोमन संख्या चिन्हात डी असे लिहितात। डी 500 म्हणजे काय डी, आणि एल म्हणजे काय 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000। याप्रमाणे 500 म्हणजे काय डी, ऑप्शन नंबर 3 आपला बरोबर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात। 55 एल म्हणजे काय 50, आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे। एल म्हणजे 50 आणि व्ही म्हणजे काय 5, बरोबर आहे। म्हणजे एल व्ही म्हणजे काय होईल, एल व्ही म्हणजे 50 + 5 म्हणजे हे किती आहे 55, एल व्ही ऑप्शन नंबर 2 आपला बरोबर आहे। ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर। हे 55 होणार नाहीत, एक्स म्हणजे 10, डबल एक्स म्हणजे काय होईल 20, ट्रिपल एक्स म्हणजे काय होईल 30, परंतु 40ला आपण 4 वेळेस असं एक्स लिहित नाही। 40 हे 40 होत नाहीत। 40ला आपण कसं लिहितो, 40 म्हणजे काय एल म्हणजे 50 होतील, परंतु त्यातून 10 मायनस केले म्हणजे यापूर्वी आपण एक्स लिहिणार। एक्स एल म्हणजे काय होईल 40 याप्रमाणे। आणि 55 कसे होतील, 55 असे होणार नाहीत। 55 कसे होतील, म्हणजे एल म्हणजे काय आहे 50, हे 51 होतील, हे 52 होतील, हे 53 होतील। आता 54साठी याप्रमाणे, 55साठी एल व्ही, बरोबर आहे। म्हणजे पुढचे नंबर कसे होतील, इकडे प्लस होतील। 50 हे 53 झाले, हे 54 झाले, हे 55 झाले, 56 हे असे होतील। 60 कसे होतील, 60 म्हणजे एल आणि एक्स याप्रमाणे। नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा प्रश्न, CCXIX ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल। हे आहेत रोमन, आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे या टाईपमध्ये, म्हणजे इंग्रजी अंकामध्ये कसं लिहाल तुम्ही। हे इंग्रजी अंक आहेत, यांना आपण काय म्हणणार आंतरराष्ट्रीय। आणि देवनागरी अंक म्हणजे काय मराठी अंक। मराठी अंक असतील तर त्यांना म्हणायचं देवनागरी, आणि इंग्रजी अंक असतील तर त्यांना म्हणायचं आंतरराष्ट्रीय। आता हा नंबर यापैकी कोणता आहे, CCX आणि IX, बरोबर आहे। सी म्हणजे 100, हे सी म्हणजे 100, एक्स म्हणजे 10 आणि IX म्हणजे काय 9, बरोबर आहे। म्हणजे किती होतील, सर्वांची ॲडिशन केली आपण तर हे 210 आणि 9 219, बरोबर आहे। CCXIX म्हणजे हा नंबर कसा आहे 100 100 10 आणि 9 219, ऑप्शन नंबर 4 आपला बरोबर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, चौथा प्रश्न, ही ॲडिशन सबट्रॅक्शन किती असेल। XIV आहे प्लस C मायनस XXI आणि प्लस हे 7 आहेत, इक्वल टू एक्स म्हणजे 10, बरोबर आहे। एक्स म्हणजे 10 आणि IV म्हणजे 4, म्हणजे 10 + 4 म्हणजे हे किती होतील 14, प्लस C म्हणजे 100 मायनस हे किती आहेत XXI म्हणजे 10 10 20 आणि 1 21, हा नंबर 21 आहे, बरोबर आहे। आणि प्लस 5 6 आणि 7 हे 7 आहेत। ॲडिशन करू आपण, प्लस साईन आधी ॲड करू आपण। हे 114 आणि हे 7 म्हणजे 121, त्यामध्ये हे मायनस होतील 21, म्हणजे उत्तर काय मिळेल 100, बरोबर आहे। ऑप्शन 2 आपला बरोबर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5, 47 - 10 47 - 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्येत आपण कसं लिहिणार। हे किती आहेत 10 20 30, ट्रिपल एक्स आहे म्हणजे 30 आणि पुढचे 7 आहेत। हा 1 असतो, 2 हे 3 हे 4, IV म्हणजे 4, हे 5 आहेत,
हे 6 आहेत, हे 7 आहेत. 5 नंतर एक लाईन असेल तर 6 होईल. 5 नंतर 2 लाईन असतील तर 7. 5 नंतर 3 लाईन असतील तर 8 होतील. आय आणि एक्स असेल म्हणजे 10 वजा 10 मायनस 1 याप्रमाणे. आय म्हणजे 1. येथे इकडे आपण मायनस करतो आणि इकडे प्लस करतो आपण. एक्स आय म्हणजे काय होईल, 10मध्ये 1 कमी होईल म्हणजे 9 होतील हे, आणि हे एक्स म्हणजे फक्त 10 होतील. आता इकडे प्लस होईल, हा 1 इकडे आणला आपण तर एक्स आय होईल म्हणजे हे काय होतील 11 होतील, हे 12 होतील याप्रमाणे. आता ट्रिपल एक्स आपण जास्तीत जास्त एक्स 3 वेळेस लिहू शकतो. एक्स 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 30 होतील, आणि हे पुढचे किती आहेत 7 आहेत म्हणजे हे 30 आणि 7 हे किती आहेत 37 आहेत. ही वजाबाकी किती येईल 47 मायनस 10 म्हणजे 37. 37 हा नंबर आहे, बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. हे किती आहेत 10 20 आणि पुढचे 7 आहेत म्हणजे हे 27 आहेत, बरोबर आहे. 10 20 30 आणि पुढचे 8 आहेत, बरोबर आहे. व्ही आय 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 म्हणजे 30 आणि हे 8 हे 30 होतील आणि हे 8 म्हणजे 38 आहे. हा नंबर किती आहे 38. हा नंबर किती आहे एल म्हणजे 50 आणि पुढे किती आहेत हे 13 आहेत. 50 आणि 13 म्हणजे किती होतील 63, बरोबर आहे. या वजाबाकीचं उत्तर हे येणार आहे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. 37ला आपण असं लिहिणार एक्स 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 हे झाले 30 आणि 37 हे 5 6 आणि 7 याप्रमाणे. म्हणजे ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. 400 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात. 400ला रोमनमध्ये कसं लिहितात. सी म्हणजे काय 100 म्हणजे 100 100 100 100 हे 400 होणार नाहीत, कारण सी आपण जास्तीत जास्त 3 वेळेस लिहू शकतो म्हणजे हे 400 होणार नाहीत. हा ऑप्शन येणार नाही. सी सी डी सी सी म्हणजे हे 100 हे 100 200 होतील आणि डी म्हणजे 500 म्हणजे 100 100 500 हे 700 होणार नाहीत. किंवा 100 100 हा मोठा नंबर आहे डी म्हणजे 500 आणि हे 200 होतील म्हणजे 500तून 200 इकडे असेल, इकडे मोठा आणि इकडे छोटा असेल तर मायनस करतो आपण म्हणजे 500तून 200 गेले हे 300 होतील. हे पण होणार नाहीत. 300साठी आपण असं लिहितो सी सी सी. 300 म्हणजे काय ट्रिपल सी असं लिहित नाहीत, असं चुकीनं लिहितात, परंतु हे 300 होत नाहीत, बरोबर आहे. हे 300 पण होणार नाहीत म्हणजे हा चुकीचा नंबर आहे. सी डी डी म्हणजे काय 500 आणि सी म्हणजे 100 म्हणजे हा नंबर मोठा आहे. राईटचा नंबर मोठा आहे, लेफ्टचा छोटा आहे, तर आपण काय करतो यामधून हे मायनस करतो म्हणजे 500मधून 100 डी मायनस सी करतो आपण म्हणजे 500मधून 100 वजा केले तर हे 400 होतील, बरोबर आहे. हे किती आहेत 400 आहेत. सी डी म्हणजे काय 400 परंतु डी सी म्हणजे काय 600. सी डी म्हणजे 400 परंतु डी सी म्हणजे 600 होतील, कारण डी म्हणजे 500 लेफ्टला असेल तर मायनस करतो आपण सी मायनस करणार 500 मायनस 100 म्हणजे 400 होतील. आणि राईटला असेल हा नंबर मोठा आहे त्यापेक्षा छोटा राईटला आहे, राईटला असेल तर प्लस करतो आपण 500 प्लस 100 म्हणजे डी सी म्हणजे काय 600. सी डी म्हणजे 400 आणि डी सी म्हणजे 600 होईल. डी सी हा नंबर किती आहे 600 आहे. आणि सी डी हा नंबर कसा आहे लेफ्टला असल्यामुळे आपण मायनस करणार 500 वजा 100 म्हणजे काय 400. हा नंबर 400 आहे. सी डी म्हणजे 400 म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपला बरोबर आहे. हे लक्षात राहू द्या. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती. 4ला आपण असं लिहितो, बरोबर आहे. आय व्ही म्हणजे 4 हे बरोबर आहे. 6 म्हणजे असे 6 असतात हे बरोबर आहे. परंतु 15 म्हणजे असं नसते. 15 म्हणजे 5 5 5 हे 15 होणार नाहीत, हे 15 होणार नाहीत. 15 म्हणजे काय एक्स म्हणजे 10 आणि 5
याप्रमाणे 15, कारण 10 नंतर असे वाढत जातील. 11, हे 12, हे 13, 14ला आपण असं लिहितो, 15ला आपण असं लिहितो, 16ला आपण असं लिहितो, 17ला याप्रमाणे. म्हणजे 15 म्हणजे XV, ही चुकीची जोडी आहे. असे 15 होत नाहीत. 25 म्हणजे 10, 10 आणि 5 हे बरोबर आहे. ही बरोबर आहे, ही बरोबर आहे आणि ही पण बरोबर आहे. ही जोडी चुकीची आहे. 15ला आपण असं लिहित नाही. म्हणजे ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. चुकीची जोडी कोणती आहे? 3 नंबरची. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. XC आणि हे VI ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? म्हणजे इंग्रजी अंकामध्ये. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय? असे इंग्रजी अंक. कसं लिहिणार आपण? पहा, XC इथे V आणि I आहे, याप्रमाणे लेटर आहेत, याप्रमाणे अंक आहे. आता पहा, येथे C म्हणजे काय? 100, बरोबर आहे. हा C म्हणजे 100. 100च्या पूर्वीचा नंबर आहे हा, आणि हा छोटा आहे. X म्हणजे 10 होतात, तो लहान आहे, बरोबर आहे. 100पेक्षा लहान आहे. हा मोठा नंबर आहे. आणि हे 6 आहेत, ते नंतर आहेत. नंतर असेल तर आपण काय करतो? प्लस. हा मोठा नंबर आहे 100, त्यामध्ये हे नंबर आपण प्लस करतो. आणि डावीकडले नंबर आपण काय करणार? हा मोठा नंबर आहे, त्यापेक्षा हा छोटा आहे, तो मायनस करणार आपण. पहा, म्हणजे काय होईल? C मायनस X होईल. हे काय होईल? C मधून X मायनस करणार, बरोबर आहे. आणि हे प्लस. C मध्ये हा X मायनस करणार आपण, परंतु येथे हे प्लस 6 राहतील, प्लस 6 याप्रमाणे. C मायनस X. पहा, C मायनस X म्हणजे हे 90 होतील, आणि हे प्लस 6 म्हणजे हे 96 होतील. पुन्हा येथे C प्लस असं 6 नाही करायचं, म्हणजे हे 106 होणार नाहीत. हे 106 आणि हे मायनस 90 असं होणार नाही. हा नंबर प्लस करणार आपण, फक्त हा नंबर प्लस, आणि एवढी व्हॅल्यू 90 आहे. 90, कारण 90 लिहिण्यासाठी आपण असे 9 वेळेस X नाही लिहिणार. X म्हणजे 10, X म्हणजे 10. आपण जास्तीत जास्त X 3 वेळेस लिहू शकतो. 4X लिहिण्यासाठी, म्हणजे 40 लिहिण्यासाठी आपण काय लिहितो? 50, आणि त्यामध्ये X मायनस करतो, म्हणजे हे 40 झाले. त्याप्रमाणे 90 लिहिण्यासाठी आपण 9 वेळेस असे X नाही लिहिणार, म्हणजे 100. हे किती आहेत? 100. त्याच्यापूर्वी आपण X लिहिणार, म्हणजे हे किती होतील? 90 होतील, बरोबर आहे. XC म्हणजे हे 90 होतील. हा नंबर कोणता आहे? 96. ऑप्शन नंबर 3 आपला बरोबर आहे. ऑप्शन 3ला आपण असं डार्क करणार. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. ही बेरीज किती आहे? नंबर कसा आहे? X X X आणि IX प्लस याप्रमाणे 10, 20, 30, आणि हे IX म्हणजे काय? 9, बरोबर आहे. 30 आणि हे 9 म्हणजे 39 आहेत, बरोबर आहे. हा नंबर 39 आहे. आणि प्लस 5, 6, 7, 8 हा नंबर 8 आहे. दोघांची ॲडिशन 47, बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. पहा, इथे लाल शाईचा वापर केलेला नाही आहे, खूप फेंट येत आहे लाल शाईने, म्हणून हा ब्लॅक पेन वापरत आहे मी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10. 71 ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्या कोणती? पहा, 71 म्हणजे हा नंबर कसा होईल? 50. 50 म्हणजे L, बरोबर आहे. नंतर 10, नंतर 10 आणि नंतर 1, याप्रमाणे 71 नंबर होईल, बरोबर आहे. 50ला आपण L लिहितो, 10 म्हणजे X, हे 10 म्हणजे X, आणि 1ला आपण असं I लिहितो, बरोबर आहे. LXXI म्हणजे ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 11. LXVDCM या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहायच्या आहेत. उतरता क्रम. L म्हणजे काय? 50. X म्हणजे 10,
एक्स म्हणजे 10, व्ही म्हणजे 5, डी म्हणजे 500, बरोबर आहे. सी म्हणजे 100, हे लक्षात राहू द्या. आणि यम म्हणजे 1000, 1000 म्हणजे यम. उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या आधी लिहिणार आपण, म्हणजे यम, बरोबर आहे. त्यापेक्षा लहान काय आहे? डी. त्यापेक्षा लहान सी. त्यापेक्षा लहान यल. आणि त्यापेक्षा लहान एक्स. आणि सर्वात लहान व्ही, बरोबर आहे. याप्रमाणे 1000, 500, 100, 50, 10 आणि 5, म्हणजे हा आपला उतरता क्रम येणार आहे. आहे का पर्याय? एम डी सी एल एक्स व्ही, म्हणजे ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 12. हे किती आहेत? 6 आहेत. आणि हे किती आहेत? 4 आहेत. पहा, व्ही नंतर आय आहे, म्हणजे हे 6 आहेत. आणि व्हीच्या पूर्वी आय असेल तर हे किती आहेत? 4 आहेत. हे 6 आहेत आणि हे किती आहेत? 4 आहेत. म्हणजे 6 - 4 काय होईल? 2 होतील. 6 - 4 = 2, बरोबर आहे. ही सबट्रॅक्शन किती येणार आहे? 2. हे किती आहेत? 5 आहेत. हे 2 आहेत, म्हणजे ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. हे 10 आहेत आणि हे 7 आहेत. 6 - 4 ही वजाबाकी किती येईल? 2 येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे आन्सर आपल्याला 2 पाहिजे, तर हा अंक 2 आहे. ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13. सरळ रूप द्या. यम भागिले डी आहे आणि गुणिले सी आहे. यम म्हणजे किती? 1000. डी म्हणजे 500, बरोबर आहे, भागिले. आणि गुणिले सी म्हणजे 100. भागाकार करू. 500ने 1000ला 500ने भाग दिला आपण. 0 0 कॅन्सल होतील. 5 1 5, 5 2 10, म्हणजे 2 गुणिले 100, 2 गुणिले 100 होईल, बरोबर आहे. म्हणजे काय? 200. 200 म्हणजे आपण कसं लिहितो? 200 म्हणजे सी सी. 100 100 आपण 3 वेळेस सी लिहू शकतो. 100 200 300 असेल तर 3 सी येणार आहेत. येथे 200 आहेत म्हणजे 2 सी. ऑप्शन आहे का? सी सी. ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. पूर्ण असं डार्क ब्लॅक करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 14. हे किती आहेत? आय एक्स, म्हणजे हे 9 आहेत, बरोबर आहे. आणि एक्स आय हे 10 आणि 1 म्हणजे 11 आहेत. हे 9 आहेत आणि हे 11 आहेत. दोघांची ॲडिशन 9 + 11 म्हणजे किती होतील? 20. 20ला आपण कसं लिहितो? एक्स एक्स. 20 म्हणजे डबल एक्स, बरोबर आहे. ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. आय एक्स म्हणजे 9 आणि एक्स आय म्हणजे काय? 11. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15. आता घड्याळात 8:45 वाजले आहेत. 8:45 वाजले आहेत. 10 मिनिटानंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल? सर्व रोमन अंक आहेत. सपोज आपण घड्याळ काढली अशी, ही घड्याळ आहे. येथे 12, बरोबर आहे. येथे 3 असतील. 3 म्हणजे याप्रमाणे. 6 म्हणजे याप्रमाणे. व्ही आय, बरोबर आहे. येथे 9 असतील. 9 म्हणजे आय एक्स. 8:45 वाजता मिनिट काटा कुठे असेल? 8:45 वाजले म्हणजे मिनिट काटा कुठे असणार आहे? 45 मिनिटावर, बरोबर आहे. 8:45 म्हणजे किती? 8:45 म्हणजे मिनिट काटा 45वर असेल, बरोबर आहे. 45 म्हणजे किती? 9वर असेल, कारण 9 गुणिले 5, प्रत्येक 2 अंकामध्ये 5 असतात, 5 मिनिट असतात, बरोबर आहे. येथे सपोज येथे 10,
येथे 11. पहा समजून घ्या, अंतर कमी जास्त झालेलं आहे. आता 8:45 वाजता मिनिट काटा कुठे असेल? येथे असेल. सपोज हा मिनिट काटा. 8:45 वाजले म्हणजे मिनिट काटा, तास काट्याचा विचार करू नका. मिनिट काटा कुठे असेल? कारण आपल्याला प्रश्न मिनिट काट्यामध्ये आहे. मिनिट काटा 9 वर असणार आहे, बरोबर आहे. 10 मिनिटांनी मिनिट काटा कुठे असेल? 10 मिनिटानंतर 5 मिनिटाने येथे येणार आहे. 2 या अंकामध्ये किती मिनिट असतात? 5 मिनिट असतात, बरोबर आहे. 5 मिनिटाने येथे येईल आणि दुसऱ्या 5 मिनिटाने येथे येईल, म्हणजे 10 मिनिटांनी हा मिनिट काटा येथे येणार आहे, बरोबर आहे. हा मिनिट काटा येथे येणार आहे. 10 मिनिटानंतर हा मिनिट काटा येथे येईल, म्हणजे 11 वर येईल, बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. 8:45 म्हणजे 8:45, बरोबर आहे. 10 मिनिटांनी काय होईल? 8:55 वाजतील. 8:55 म्हणजे मिनिट काटा येथे असेल, बरोबर आहे. येथे किती असतात? 55. म्हणजे या 2 अंकामध्ये 5 मिनिट असतात. 55 म्हणजे येथे 55 होतील, येथे 60 होतील, येथे 50, येथे 45, बरोबर आहे. 8:45ला 45 म्हणजे येथे असेल आणि 10 मिनिटानंतर 11 वर जाणार आहे, म्हणजे ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. 8:45 वाजले म्हणजे 8:45. 10 मिनिटांनी किती वाजतील? 10 मिनिटानंतर 8:55 होतील. तर मिनिट काटा 55 वर असणार आहे, बरोबर आहे. 55 म्हणजे किती? येथे, कारण याला 5ने आपण डिवाईड करणार. 5ने डिवाईड केलं, कारण 2 अंकामध्ये 5 मिनिट असतात. 5ने डिवाईड केल्यावर 11 येणार आहे. 11 म्हणजे XI, बरोबर आहे. आकृती काढायची गरज नाही आहे. 8:45 वाजले म्हणजे 8:45 झालेले आहेत. 10 मिनिटानंतर 8:55 होतील, बरोबर आहे. म्हणजे मिनिट काटा 55 मिनिटावर असणार आहे. आता याला 5ने आपण डिवाईड करणार. 55 भागिले 5 म्हणजे किती? 11. म्हणजे काटा कुठे असणार आहे? 11 वर. आणि 11ला असं लिहितात रोमनमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 16. सभागृहातील एका ओळीत या नंबरपासून या नंबरपर्यंत आसन क्रमांक आहेत, तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत? सीट नंबर आहेत या नंबरपासून या नंबरपर्यंत, तर एकूण किती सीट आहेत त्या सभागृहामध्ये? नंबर कसा आहे? XXVI, XXVII, बरोबर आहे. 2 LXVI. हे किती आहेत? 10, 20 आणि हे 7 म्हणजे 27, बरोबर आहे. हे 20 आणि हे 7 म्हणजे 27 आहेत. 27 2 हे किती आहेत? L म्हणजे 50, हे X नंतर आहे म्हणजे ॲड करणार आपण. 50 प्लस हे 10 आणि हे 6 म्हणजे हे किती आहेत? 66. 50 प्लस 10 60 आणि हे प्लस 6 म्हणजे 66. या नंबरपासून या नंबरपर्यंत सीट क्रमांक आहेत, तर एकूण किती सीट आहेत? एकूण आसने काढायचे आहेत आपल्याला. एकूण आसने काढायचे आहेत म्हणजे 27 पण नंबर त्यामध्ये आला पाहिजे. आता 66मधून आपण 27 मायनस केले तर हा 27 नंबरचा सीट क्रमांक म्हणजे 27 काउंटिंगमध्ये येणार नाही, कारण 27 मायनस केल्यावर तो मायनस होऊन जाईल. त्यासाठी आपण काय करणार? यापेक्षा पूर्वीचा म्हणजे 26 मायनस करणार. 26 मायनस केले आपण तर हे काय होईल? 40 होतील, बरोबर आहे. 40 म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपला बरोबर आहे. सपोज 3 to 7 आहे, तर एकूण किती आसने आहेत? 3 पासून 7 पर्यंत. 3, 4, 5, 6, 7 5 येतात, बरोबर आहे. म्हणजे टोटल 5 आसनं आहेत 3 पासून 7 पर्यंत. जर आपण 7मधून 3 मायनस केले तर काय होईल? 4 होईल. टोटल किती आहेत? 5 आहेत, परंतु 7मधून 3 मायनस केले तर 3 नंबरचं आसन 3 नंबर काउंट होणार नाही. 3 पाहिजे आपल्याला, 3 पाहिजे. त्यामुळे आपण काय करणार? पूर्वीचा मायनस करणार.
पूर्वीचा म्हणजे 3च्या पूर्वीचा 2 म्हणजे काय येतील 5 येतील. बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. 27 मायनस करणार नाही आपण काय करणार 26 मायनस करणार म्हणजे 27 काउंटिंगमध्ये येणार आहे. त्यामुळे आपण पूर्वीचा नंबर मायनस करणार. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 17. पुढीलपैकी 8 या नंबरची 3 पट 8ची 3 पट म्हणजे काय तिप्पट 8 नंबरची तिप्पट संख्या कोणती. 8 नंबरची तिप्पट म्हणजे 3ने गुणाकार करणार आपण. 8 त्रिक 24. 8 नंबरची तिप्पट किती आहे 24 संख्या होईल. बरोबर आहे. 24 कोणती आहे ही आहे का 10 20 30 आणि हे 4 आहेत. IV म्हणजे 4 म्हणजे हे 34 आहेत. आपल्याला 24 पाहिजे. पहा हे 8 हे 8 हे 8 24 असे लिहित नाहीत. बरोबर आहे. ही पण संख्या येणार नाही कारण ही 34 होईल. हे किती आहेत 10 20 आणि हे 4 आहेत म्हणजे हे 24 आहेत. बरोबर आहे. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. हे 24 आहेत. हे किती आहेत 10 20 आणि हे व्ही नंतर आय आहे. व्हीच्या पूर्वी आय असेल तर ते 4 होतात आणि व्हीच्या नंतर आय असेल तर ते 6 होतात. बरोबर आहे. हे 26 आहेत. आपल्याला काय पाहिजे 24 म्हणजे ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 18. रोमन संख्यानुसार हे कॅल्क्युलेशन काय असेल. काय आहे M-D आणि भागिले L आहे. याचा अर्थ काय होतो M म्हणजे किती 1000. D म्हणजे 500 म्हणजे वजा 500. हे भागिले आहे आणि L म्हणजे 50. पण आधी आपल्याला काय करायचं आहे येथे मायनस आहे येथे भागिले आहे म्हणजे आधी आपण भागाकार करणार नंतर गुणाकार करणार नंतर बेरीज करणार आणि नंतर वजाबाकी करणार. आपण येथे कंस नाही आहे. कंस असेल तर आधी आपल्याला कंस सोडवावा लागेल. आधी आपण भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज नंतर वजाबाकी. आधी भागाकार करणार आपण म्हणजे पहा हे 1000 मायनस 500 आहेत आणि हा भागाकार म्हणजे भागिले 50 500 भागिले 50. बरोबर आहे. आधी हे करणार आपण नंतर आपण मायनस करणार. हे 1000 हे काय होतील 50ने आपण भाग दिला 500ला तर हे 50 दाई 500 हे 10 मिळतील आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे वजा 10. 1000मधून 10 गेले 990. ऑप्शन आहे का 990. ऑप्शन 4 इज ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 19. हे कॅल्क्युलेशन काय असणार आहे. नंबर कसा आहे x येथे VI बाय प्लस IX मायनस IV आणि प्लस C. हे काय होईल हे 10 आणि हे 7 आहेत म्हणजे हे 17 होतील. प्लस IX म्हणजे 9 मायनस IV म्हणजे 4 आणि C म्हणजे 100. बरोबर आहे. 17 आणि 9 26 26 आणि हे 100 126 126मधून 4 गेले म्हणजे 122. बरोबर आहे. आधी आपण प्लस प्लस साईन ॲड केले हे बेरीज. बरोबर आहे. नंतर वजा केले 4 आपण 122. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 20. हे कॅल्क्युलेशन काय असेल. संख्या कशी आहे x आणि I मायनस I. हे किती होतात 10 20 30 आणि 31. बरोबर आहे. 31 मायनस 1 म्हणजे काय होतील 30. बरोबर आहे. 31मधून 1 गेला 30. हे किती आहेत 20 आहेत. हे किती आहेत 30 आहेत. आपल्याला काय पाहिजे 30 म्हणजे ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. हे किती आहेत हे 12 आहेत. हे किती आहेत 10 20 आणि पुढे 9 आहेत म्हणजे हे 29 आहेत. नेक्स्ट क्वेश्चन.
क्वेश्चन नंबर 21, 2.5 लाख ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहितात? देवनागरी म्हणजे काय? मराठी अंक. मराठी अंकामध्ये कशी लिहितात? 1 2 3 4 हे अंक कसे आहेत? आंतरराष्ट्रीय, यांना म्हणतात आंतरराष्ट्रीय अंक. हे आहेत आंतरराष्ट्रीय. आणि मराठीमध्ये 1 2 3 4 5 हे काय आहेत? देवनागरी. हे देवनागरी आहेत. आणि हे कसे आहेत? 1 2 3 4 5 हे आहेत रोमन. हे आहेत रोमन. हे लक्षात राहू द्या. आता येथे आपल्याला काय विचारलेलं आहे? 2.5 लाख ही संख्या देवनागरी संख्या चिन्हामध्ये म्हणजे मराठीमध्ये पाहिजे. बरोबर आहे. अंक देवनागरी पाहिजेत म्हणजे मराठी अंक पाहिजेत. हा इंग्लिश अंक आहे म्हणजे हा नंबर तर येणारच नाही. हा पण इंग्लिश अंक आहे, इंग्रजी अंक आहे, येणारच नाही. आता 2 25 25 2,25,000 म्हणजे काय होतील? हे 2.25 लाख होतील. 2.5 लाख म्हणजे आपल्याला किती पाहिजे? 2,50,000 पाहिजे. म्हणजे ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. 2.5 लाख म्हणजे किती? 2,50,000. ते असे लिहितात 2,50,000 याप्रमाणे. 1.5 लाख कसे होतील? 1.5 लाख याप्रमाणे होतील 1,50,000 देवनागरीमध्ये. 1,50,000. 7.5 लाख कसे होतील? 7,50,000 याप्रमाणे. 1.25 लाख कसे होतील? 1.25 लाख म्हणजे 1,25,000. 1.25 लाख हे आहेत याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 22. पहा, हा अंक दिलेला आहे. हा अंक देवनागरी आहे, मराठीमध्ये आहे. या संख्येतील हजारच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहाल? पहा, संख्या कशी आहे? 38, 58 आणि 79. हजारच्या स्थानावरील ही एकक स्थान आहे, हे एकक स्थान आहे, हे दशक आहे, हे शतक आहे आणि हे हजार स्थान आहे म्हणजे सहस्त्र स्थान आहे. येथे अंक कोणता आहे? 5 आहे. हजारच्या स्थानावर अंक कोणता आहे? 5 आहे. बरोबर आहे. त्या 5ला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्रजी अंकामध्ये कसं लिहितात? 5 हे कसे आहेत? येथे देवनागरी आहे. ते आंतरराष्ट्रीय कसे असतील? असे असतील. हजारच्या स्थानावर 5 आहेत, हे देवनागरी आहेत आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजी अंक कसा होईल? 5ला आपण इंग्रजीमध्ये असं लिहितो. म्हणजे ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. 4. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 23. 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या. 7 अंकी पाहिजे आपल्याला. सर्वात मोठी समसंख्या पाहिजे आणि ती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायची आहे म्हणजे इंग्रजी अंकामध्ये. 7 अंकी. 7 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? म्हणजे 7 वेळेस आपण असे 9 लिहिणार. 1 2 3 4 5 6 7 ही झाली सर्वात मोठी 7 अंकी. परंतु ही संख्या कशी आहे? विषम आहे. बरोबर आहे. कारण शेवटी 9 आहेत. ही विषम आहे. आपल्याला कोणती पाहिजे? सम पाहिजे. सम पाहिजे म्हणजे आपण काय करणार? विषममध्ये 1 मायनस करणार, 1 वजा करणार आपण. म्हणजे आपल्याला काय मिळेल? 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या मिळणार आहे. ही झाली विषम. परंतु 1 वजा केल्यानंतर ही आहे 7 अंकी सर्वात मोठी विषम संख्या. 1 वजा केल्यानंतर आपल्याला समसंख्या मिळेल म्हणजे 998. बरोबर आहे. 99 99 998. 99 99 998 ही येणार आहे. हे 988 आहे, ही येणार नाही. ही आहे सम. आपल्याला सम विचारलेली आहे. हा पण ऑप्शन बरोबर आहे. हा पण ऑप्शन येथे दिलेला आहे परंतु तो नाही आहे, तो विषम आहे. आपल्याला सम पाहिजे. 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? म्हणजे 5 वेळेस आपण 9 लिहिणार. 5 अंकी सर्वात मोठी संख्या आहे म्हणजे 5 वेळेस आपण 9 लिहिणार. परंतु ही विषम आहे. जर सम विचारलं तर यामध्ये 1 वजा करणार म्हणजे हे 98 होतील याप्रमाणे. ऑप्शन नंबर 3 आपला बरोबर आहे. 3ला आपण डार्क करणार.
नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 24. गुरुस्मृती विद्यालयात 2,500 विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? म्हणजे इंग्रजी अंकामध्ये किती विद्यार्थी आहेत? 2,500. 2,500. 2,500. 2,500 म्हणजे किती? 2,500 म्हणजे 2,250. हे झाले 2,500. आणि 2,500 म्हणजे किती? 2,500. 2,500. 2,500 म्हणजे आपण कसं लिहिलं असतं? 2,750. 250 असेल तर 1.25 हे अर्धा आणि हे पाऊण याप्रमाणे. 2,500 म्हणजे 2,250. ऑप्शन आहे का? 2,250. हे देवनागरीमध्ये आहे. आपल्याला आंतरराष्ट्रीय पाहिजे म्हणजे ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. 5,500 आपण असे लिहिणार 5,250. हे झाले 5,500. 5,500 म्हणजे 5,500. 5,600 म्हणजे 5,750. येथे आपण 1.25 म्हणणार. 5,500. येथे म्हणणार अर्धा किंवा 550 असेल तर आपण काय म्हणणार? 5,500. हे 5,500. हे येथे म्हणणार आपण पावणे. 5,600. पावणे शब्द आला तर आपण पुढचा अंक घेतो. 5,500 नाहीत, हे 5,600. बरोबर आहे. 5,500, 5,500, 5,600 याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 25. पुढीलपैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे व त्रिकोणी संख्या पण आहे? चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजे कशा संख्या? चौरस संख्या पूर्ण वर्ग संख्या 1, 4, 9, 16. 1, 4, 9, 16, 25 हे या कशा आहेत? पूर्ण वर्ग आहेत. बरोबर आहे. 36, 49 याप्रमाणे. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय? चौरस संख्या. आणि त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या कशा असतात? त्रिकोणी संख्या म्हणजे 1. आता 1 मध्ये 2 ॲड केले आपण तर 3 मिळेल. म्हणजे 1 त्रिकोणी संख्या आहे, 3 त्रिकोणी संख्या आहे. आता ही ॲडिशन आपल्याला वाढवायची. 1 + 2 + 3 किती होतील? 5, 6. म्हणजे 6 ही त्रिकोणी संख्या आहे. 1 पासून बेरीज करायची आपल्याला. 3 पर्यंत केली आपण. आता 1 पासून 4 पर्यंत करू आपण. 1 + 2 + 3 + 4 हे किती होतील? 7, 8, 9, 10 होतील. म्हणजे 10 ही त्रिकोणी संख्या आहे. आता 1 पासून बेरीज करायची 5 पर्यंत आपल्याला. 1 + 2 + 3 + 4 + 5 ही बेरीज किती येईल? याच्यामध्ये 5 ॲड होतील म्हणजे हे 15 येतील. बरोबर आहे. आता 1 + 2 असे 6 पर्यंत घेऊ आपण. +6 म्हणजे यामध्ये 6 ॲड होतील 21 येईल. या त्रिकोणी संख्या आहेत. 1, 3, 6, 10, 15, 21. 1 पासून 7 पर्यंत आपण बेरीज केली तर यामध्ये 7 वाढतील म्हणजे 28 येईल. बरोबर आहे. पुढची संख्या 1 पासून आपण 1 + 2 आपण आता 8 पर्यंत बेरीज करू म्हणजे यामध्ये 8 ॲड होतील म्हणजे 36 येईल. बरोबर आहे. आता 36 ही कशी आहे? त्रिकोणी संख्या आहे. बरोबर आहे. आणि पूर्णवर्ग संख्या पण आहे म्हणजे चौरस पण संख्या आहे. 36 आणि इथे पण 36 आहे. म्हणजे दिलेल्या संख्यापैकी या 4 संख्येपैकी 36 ही त्रिकोणी पण आहे आणि चौरस पण आहे. म्हणजे ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. 9 ही चौरस संख्या आहे परंतु त्रिकोणी नाही आहे. बरोबर आहे. येथे 9 कुठेच ॲडिशन येत नाही आहे. 25 चौरस आहे परंतु त्रिकोणी नाही. 64 चौरस आहे परंतु त्रिकोणी येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 26. 2, 11, 13, 17, 19, 23 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? हा जो संख्याचा गट आहे तर कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? चौरस संख्या आणि त्रिकोणी संख्या नाहीत.
आपण आत्ताच पाहिलेलं आहे त्रिकोणी संख्या म्हणजे काय आणि चौरस संख्या म्हणजे काय. बरोबर आहे. त्रिकोणी नाहीत आणि चौरस पण नाहीत. या सर्व संख्या त्रिकोणी आणि चौरस नाहीत. विषम आहेत का? यामध्ये सर्व संख्या विषम आहेत, परंतु 2 ही संख्या विषम नाही, सम आहे ती, म्हणजे विषम पण नाही. मूळ संख्या पहा, या सर्व संख्या मूळ संख्या आहेत. या सर्व संख्या मूळ संख्या आहेत. मूळ संख्या पहा, 2 ही पण एक मूळ संख्या आहे. मूळ संख्या आहे. ती संख्या कशी आहे? सममूळ आहे. सम आहे परंतु मूळ संख्या आहे. पहा, एकच संख्या अशी आहे की ती सम आहे आणि मूळ आहे. सम आणि मूळ असणारी एकच संख्या आहे, ती म्हणजे 2. 2 ही अशी संख्या आहे ती सम पण आहे आणि मूळ पण आहे, म्हणजे ती मूळ संख्येच्या गटामध्ये आहे. म्हणजे 2 ही मूळ संख्या आहे, हे लक्षात राहू द्या. 2 ही मूळ संख्या आहे, सममूळ संख्या आहे. कारण 2ला फक्त आपण 2ने भाग देऊ शकतो, बरोबर आहे, किंवा 1ने, तरच मूळ संख्या असेल. म्हणजे 2 ही सममूळ संख्या आहे. म्हणजे हा गट कसा आहे? मूळ संख्येचा गट आहे. ऑप्शन 4 बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 27. 10 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास चौथी त्रिकोणी संख्या कोणती? 10 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे, तर चौथी त्रिकोणी संख्या कोणती असेल? आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय पाहिलेलं आहे क्वेश्चन नंबर 25 मध्ये, बरोबर आहे. पहिली संख्या 10 आहे. सपोज 1 + 2 + 3 हे किती होतील? 10 होतील, बरोबर आहे. म्हणजे 1 ते 4 पर्यंत आपण बेरीज केली तर बेरीज 10 येत आहे. म्हणजे ही पहिली संख्या आहे, म्हणजे ही पहिली मानायची आपल्याला. सपोज पहिली त्रिकोणी संख्या 1 आहे, परंतु येथे आपल्याला 10 ही पहिली मानायची आहे. पहिली त्रिकोणी संख्या ही पहिली झाली. आता यामध्ये दुसरी कधी येईल? यामध्ये 1 2 3 4 1 to 4 ॲड केल्यानंतर पहिली मिळते. आता 1 to 5 ॲड केल्यानंतर दुसरी मिळेल, बरोबर आहे, ही ॲडिशन. आता 1 to 6 एक पुढचा नंबर ॲड करायचा आपल्याला. 5 आणि +6 येथे कॅल्क्युलेशन केलं नाही, आपण करायची गरज नाही. ही तिसरी संख्या असेल, बरोबर आहे. जे काही कॅल्क्युलेशन येणार आहे ती तिसरी संख्या असेल. आपल्याला फक्त चौथी पाहिजे. म्हणजे 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 यामध्ये +7 होतील. आता हे कॅल्क्युलेशन करू आपण. येथे कॅल्क्युलेशन केलं नाही आपण, फक्त एक नंबर ॲड केलेला आहे. येथे 4, येथे लास्टचा 5, येथे लास्टचा 6, येथे लास्टचा 7. 4 ॲड केल्यानंतर 1 to 4 10 येत आहे, ही पहिली. 1 to 5 ही दुसरी. 1 to 6 ही तिसरी. 1 to 7 ही ॲडिशन केल्यानंतर ही आपल्याला कोणती मिळेल? चौथी मिळेल. चौथी संख्या, चौथी. ही ॲडिशन करू आपण, कारण इथे नंबर पाहिजे आपल्याला. काय होईल? 1 to 7 आहे, हा पण फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. 1 to 7 म्हणजे 7 of 7 + 1/2. 8 वे हे 8 होतील. 2 चौक 7 चौक 28 असंही काढता येईल तुम्हाला. म्हणजे नैसर्गिक संख्यांची बेरीज 7 पर्यंत. तो फॉर्म्युला कसा आहे? n of n + 1/2 आपण पाहिलेला आहे. एक्सरसाइज स्वाध्याय 1.1 मध्ये पाहिलेलं आहे आपण पहिल्याच प्रश्नामध्ये. n of n + 1/2 1 ते 7 बेरीज आहे, म्हणजे nची संख्या आपण 7 घेणार. 7 मध्ये 1 ॲड करणार आणि 2, म्हणजे हे काय होईल? 7. 7 आणि 1 8 आणि हे 2. 2ने हे 4 होतील. 7 × 4 म्हणजे 28, बरोबर आहे. किंवा ही ॲडिशन करा. 6 7 13 आणि 5 18 आणि 4 22 आणि 3 25 26 27 28. ही ॲडिशन येत आहे 28. 28. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. बरोबर आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.